हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये आपण युनिट नंबर 4 जो आहे आपला फ्रिक्शन याची रिव्हिजन पाहत आहोत. आता याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट तुम्हाला नेमका कुठला करायचा आहे ते सांगतो आणि कोणकोणत्या टाईपचे न्यूमरिकल्स यामध्ये तुम्हाला विचारले जातील ते सुद्धा सांगतो. तर घ्या बरं बाळांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, थेरॉटिकल पार्ट मध्ये फ्रिक्शनची डेफिनेशन करायची आहे. फ्रिक्शनची डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस पाहायचे तुम्हाला. ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचे, कारण हे पण टॉपिक एक्झामला आलेले आहेत भरपूर वेळा. त्यानंतर बाळांनो टाइप्स ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शनचे टाइप्स तुम्हाला पाहायचे. हे पण खूप वेळा एक्झामला आलेल्या. टाइप्स ऑफ फ्रिक्शन येणार म्हणजे येणार. टाइप्स ऑफ फ्रिक्शन. त्यानंतर तुम्हाला पुढची डेफिनेशन पाहायची बाळांनो, त्या ठिकाणी लिमिटिंग फ्रिक्शनची डेफिनेशन. लिमिटिंग फ्रिक्शनची डेफिनेशन त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पाहायचंय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची डेफिनेशन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची डेफिनेशन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायची आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे F = μ × R, हा फॉर्म्युला पाठ करावा लागणार आहे, कारण सगळे प्रॉब्लेम जवळपास याच फॉर्म्युल्यावर डिपेंड आहेत. थेरी लिहून घ्या, ही थेरी तुम्हाला पाठ करायची आहे एक्झामला. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे बाळांनो, अँगल ऑफ रिपोजची डेफिनेशन. अँगल ऑफ रिपोजची डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करायची बाळांनो, अल्फाची डेफिनेशन. ठीक आहे. इतकी सगळी थेरी तुम्हाला करायची आहे. एवढीच थेरी फक्त या युनिट मध्ये तुम्हाला करायची, फार जास्त काही करायचं नाही. याच्या व्यतिरिक्त काही थेरी करायची नाही, एवढी थेरी करायची. यातूनच एक्झामला येणार. बरं, आता या युनिटच्या न्यूमरिकल बद्दल बोलायचं झालं तर या युनिट नंबर 4 मध्ये आपल्याला टोटल 3 टाईपचे न्यूमरिकल्स पाहायला भेटतात. 3 टाइप्स ऑफ न्यूमरिकल्स पाहायला मिळतात. 3 वेगवेगळ्या प्रकारचे न्यूमरिकल आपल्याला पाहायला भेटतात. 3 टाइपचे न्यूमरिकल पाहायला भेटणार आहेत. आता ते 3 टाइपचे न्यूमरिकल कोणते ते मी तुम्हाला सांगतो. आता 3 टाइपच्या न्यूमरिकल मध्ये काहीच फरक नाहीये, काहीच करायचं नाही, स्टेप्स बदलायचे नाही, फॉर्म्युले बदलायचे नाही, थोडासा बदल पाहायला भेटतो. इकडे पाहूया आपण फर्स्ट टाइपचे न्यूमरिकल. फर्स्ट टाइपचे न्यूमरिकल इथे पाहू, सेकंड टाइपचे न्यूमरिकल आणि इथे पाहू थर्ड टाइपचे न्यूमरिकल. 3 टाइपचे न्यूमरिकल आपल्याला पाहायला भेटणार आहेत. पहिल्या टाइपच्या न्यूमरिकल मध्ये जरा इकडे लक्ष देता. पहिल्या टाइपच्या न्यूमरिकल मध्ये हॉरिझॉन्टल सरफेस किंवा हॉरिझॉन्टल प्लेन आणि हॉरिझॉन्टल फोर्स पी अप्लाय केलेला राहील. म्हणजे अप्लाय केलेला फोर्स पी आणि असलेला हा जो सरफेस आहे दोन्ही हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल फोर्स. फर्स्ट टाइपचे न्यूमरिकल. सेकंड टाइपचा जो न्यूमरिकल आहे त्यात तुमचा जो प्लेन आहे तो हॉरिझॉन्टलच आहे. प्लेन हॉरिझॉन्टलच आहे. फक्त याच्यात काय होतं माहिती का, की याच्यामध्ये जो फोर्स पी अप्लाय केला जातो तो इन्क्लाइंड असतो. हॉरिझॉन्टल प्लेन आहे पण अप्लाय केलेला फोर्स कसा आहे, इन्क्लाइंड. ठीक आहे. आणि थर्ड टाइपचे जर न्यूमरिकल पाहिले तर याच्यामध्ये काय होतं बाळांनो, की डायरेक्ट तुमचा हा जो प्लेन आहे तो प्लेनच डायरेक्टली इन्क्लाइंड असतो. याच्यामध्ये प्लेन डायरेक्टली इन्क्लाइंड आहे, ह्या प्लेनचा अँगल असतो अल्फा. असे 3 वेगवेगळ्या टाइपचे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटतात युनिट नंबर 4 मध्ये फ्रिक्शन मध्ये. या 3 टाइप पैकीच 2 प्रॉब्लेम येणार, 3 टाइप पैकीच येणार. बरं, आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ह्या टाइपचा प्रॉब्लेम ओळखायचा कसा, फर्स्ट टाइपचा प्रॉब्लेम ओळखण्याकरता याच्यामध्ये तुम्हाला तिथे लिहिलेलं असतं
हॉरिझॉन्टल प्लेन अँड हॉरिझॉन्टल फोर्स, म्हणजे तुम्ही अप्लाय केलेला फोर्स आणि प्लेन दोन्ही हॉरिझॉन्टल असेल, असं हॉरिझॉन्टल प्लेन हॉरिझॉन्टल फोर्स दिसला, प्लेन आहे हॉरिझॉन्टल आहे, फोर्स आहे हॉरिझॉन्टल आहे, टाईप नंबर 1 चा प्रॉब्लेम आहे, ओळखून घ्यायचं. कळतंय का? आता याच्यामध्ये कसं ओळखायचं माहिती का, इथे तुम्हाला वर्ड दिसेल हॉरिझॉन्टल प्लेन किंवा हॉरिझॉन्टल सरफेस. हा सरफेस हॉरिझॉन्टलच असेल, पण हा जो फोर्स आहे तो मात्र इन्क्लाइंड आहे, म्हणजे याच्यामध्ये इन्क्लाइंड फोर्स पाहायला भेटेल. काय पाहायला भेटेल? इन्क्लाइंड फोर्स पाहायला भेटेल. इन्क्लाइंड फोर्सचा जो हॉरिझॉन्टल बरोबर अँगल आहे तो अँगल दिलेला राहील थिटा. हॉरिझॉन्टल बरोबर जो इन्क्लाइंड फोर्सचा अँगल आहे तो दिलेला राहील इथे थिटा. असा ओळखायचा हॉरिझॉन्टल प्लेन इन्क्लाइंड फोर्स. काय डाऊट आहे? आणि थर्ड टाईपचा प्रॉब्लेम कसा ओळखायचा? डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं असतं की इन्क्लाइंड प्लेन आहे, इन्क्लाइंड प्लेन, आणि इन्क्लाइंड प्लेनचा जो अँगल ऑफ रिपोज आहे अल्फा तो त्यांनी इथं दिलेला राहणार आहे क्वेश्चन मध्ये. कळाले का 3 टाईपचे प्रॉब्लेम कसे ओळखायचे, काय दिलेलं असेल बघून घ्या, नसेल समजत तर. इथपर्यंत आले? आता प्रश्न येतो, सर हे प्रॉब्लेम सोडवायचे कसे? प्रॉब्लेम सोडवण्याकरता ओळखायचा कसा टाईप ते तर कळालं, 3च टाईपचे प्रॉब्लेम आहेत. याच्यामध्ये काय करायचं आता बाळांनो, पहिल्या टाईप मध्ये ना, पहिल्या टाईपचे प्रॉब्लेम सोडवण्याकरता हीच फिगर कंपल्सरी येणार, ही फिगर बदलायचीच नाही जी मी काढून देतोय. याच्यामध्ये तुमचा फोर्स पी हॉरिझॉन्टल असतो. मला सांगा ज्या साईडला फोर्स पी आहे त्या साईडला काय राहणार आहे? बॉडीचं मोशन. जर मोशन इकडे आहे तर फ्रिक्शन या बाजूला राहील का रे? बॅकवर्ड साईडला. मग फ्रिक्शन इकडे राहील. सेल्फ वेट कुठं असतं? ऑलवेज खाली. सेल्फ वेट खाली म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. अशीच फिगर आली पाहिजे, बदलच नाही आला पाहिजे काही. पहिल्या स्टेपला ऑलवेज काय करायचं? समेशन ऑफ एफ एक्स घ्यायचा बरं का. उजवीकडे जाणार आहे प्लस, डावीकडे येणार आहे मायनस. पहिल्यांदा हेच वापरायचं. सगळे हॉरिझॉन्टल फोर्स, पी तिकडे चालला प्लस, एफ इकडे चालला मायनस. मग असं करायचं पी मायनस एफ इज इक्वल टू 0, म्हणजे पी इज इक्वल टू एफ. पहिल्या स्टेपला हेच येणार कायम, कोणता बी प्रॉब्लेम येऊ द्या, फक्त पी ची व्हॅल्यू दिलेली राहील, कधी कधी विचारलेली राहील. काय डाऊट आहे का पहिल्या स्टेप मध्ये? तुम्हाला कळतं ना काय चाललं? स्टेप नंबर 2 मध्ये ना समेशन ऑफ एफ वाय घ्यायचं बाळांनो ऑलवेज. वर जाणार आहे प्लस, खाली येणार आहे मायनस. यात काहीच बदल करायचा नाही, काहीच बदल नाही करायचा. वर जाणार आहे प्लस, खाली येणार आहे मायनस. आर वर जातो ऑलवेज प्लस, डब्ल्यू खाली येतो मायनस, म्हणजे याच्यात असं येणार आर इज इक्वल टू डब्ल्यू. आता डब्ल्यू ची व्हॅल्यू प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये दिलेली राहील. डब्ल्यू म्हणजे सेल्फ वेट ऑफ द बॉडी, मग तुम्हाला आर पण भेटून जाईल. ओके. मग तिसऱ्या स्टेपला काय करायचं? म्यूचा फॉर्म्युला वापरायचा. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, फॉर्म्युला एफ अपॉन आर. जर म्यूची व्हॅल्यू दिली असेल तर आर तुम्हाला इथं भेटलेला आहे, मग एफ भेटेल ना इथून फ्रिक्शन, पहिली बात. दुसरी, कधी कधी इथून भेटेल, पी ची व्हॅल्यू दिलेली असेल तर इथून तुम्हाला एफ मिळेल, एफ इथून आर मिळेल, एफ अपॉन आर केल्यावर काय भेटेल? भेटेल. कधी कधी असं होईल की तुम्हाला पी विचारलेलं राहील पण एफ म्हणजे कोण आहे? पी. मग एफच्या जागेवर पी टाकून तुम्ही पी पण काढू शकता. ह्या स्टेप पर्यंत फायनल आन्सर आलंच पाहिजे, याच्या पुढे जायची गरजच पडत नाही. स्टेप्स लिहिताय ना, घ्या लिहून पटकन स्टेप, मला पुढे सांगायला. पहिल्या टाईपचे न्यूमरिकल कसे सॉल्व्ह करायचे सांगतो. आता इथपर्यंत जनरली विचारलेलं असतं. जर यदा कदाचित विचारलं 6 मार्काचा क्वेश्चन असेल तर थोडं पुढे विचारतात. यस विचारला तर अंडर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही यस काढू शकता. विचारलं तर आपल्याला अँगल ऑफ फ्रिक्शन फाय पण विचारतात,
ते काढण्याकरता फॉर्म्युला वापरायचा टॅन इनव्हर्स एफ अपॉन आर. जर विचारलं तर हे काढायचं. 6 मार्काचा क्वेश्चन असेल तर विचारतात. घ्या लिहून चला हे फॉर्म्युले सगळे. समजले का पहिल्या टाईपची प्रॉब्लेम कशी करायची? आता पहिल्या टाईपचा प्रॉब्लेम एक येतो म्हणजे येतोच आणि तो खूप सिंपल असतो. घेऊ सेकंड स्टेप. आता फर्स्ट टाईपचे प्रॉब्लेम बद्दल तर तुम्ही हे सगळं लिहिलंय. आता मी सेकंड टाईपचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे ते सांगतो लगेच. आता इकडे पहा, सेकंड टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये ही बॉडी आहे, ठीक आहे. या बॉडीमध्ये इन्क्लाइंड फोर्स असतो पी, हॉरिझॉन्टल अँगल दिलेला असतो थिटा. आता मला सांगा, कधी कधी पी पुल असतो, पुश असेल पुश तर मग पी या डायरेक्शनला येतो. असा पुश असेल तर ठीक आहे, त्यांनी काही फरक पडत नाही, फक्त मोशनची डायरेक्शन बदलते. मग इकडं आता पी त्या बाजूला आहे तर मोशन पी ज्या डायरेक्शनला त्या बाजूला मोशन होणार. मग आता मोशन तिकडे आहे म्हणजे फ्रिक्शन कुठं होणार? इकडं, ठीक आहे. याचे दोन कॉम्पोनंट करून घ्यायचे, एक इकडं एक इकडं. याला काय म्हणायचं? पी कॉस थिटा. याला काय म्हणायचं? पी साइन थिटा. याचे दोन कॉम्पोनंट करून घ्यायचे. इथं खाली सेल्फ वेट डब्ल्यू वर आर. आणि बाकी सगळ्या स्टेप्स अगदी तशाच जशा पहिल्या टाईपच्या प्रॉब्लेमला वापरल्या, स्टेप्स बदलायच्या नाही. घ्या लिहून चला, सेकंड टाईपच्या प्रॉब्लेमची एफबीडी अशी करायची. पहिल्या स्टेपला वापरायचंय तुम्हाला समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. उजवीकडे जाणारे प्लस, डावीकडे जाणारे मायनस. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. अपवर्ड जाणारे प्लस, खाली येणारे मायनस. 3 नंबरला म्यूचा फॉर्म्युला एफ अपॉन आर. त्यानंतर 4 नंबरला एचचा फॉर्म्युला वापरायचा आहे, एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आणि 5 नंबरला टॅन इनवर्स फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एफ अपॉन आर. या स्टेप्स तुम्हाला त्याच स्टेप्स फॉलो करायच्यात, फक्त एफबीडी बदलते, फ्री बॉडी डायग्राम बदलते सेकंड टाईपच्या प्रॉब्लेमला. याच्यामध्ये हॉरिझॉन्टल सरफेस आहे, इन्क्लाइंड फोर्स आहे. काय डाऊट आहे का पहा बऱ्यात? ह्या टाईपचा एक प्रॉब्लेम येणार म्हणजे येणारच. जनरली अशा टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये पी विचारला जातो. पी अँगल दिलेला असतो कायम. स्टेप्स काही विचारू द्या, स्टेप्स बदलायचेच नाहीयेत आपल्याला, फक्त जे अननोन आहे ते ऍज इट इज ठेवायचे. काय डाऊट आहे? कळतंय का काय अभ्यास करायचा आहे? आणि थर्ड टाईपचे प्रॉब्लेम आहेत बाळांनो, थर्ड टाईपचे न्यूमरिकल आहेत. हे बघा, याच्यामध्ये इन्क्लाइंड प्लेन असतो, इथं अँगल ऑफ रिपोज असतो. जनरली याचं जे मोशन आहे ना ते अपवर्ड डायरेक्शनला दाखवतात जनरली या साईडला. आता तिथं जर असं आलं मूव्ह ऑफ द प्लेन, बॉडी वरती गेली पाहिजे असं आलं म्हणजे मोशन तिकडे येतं, फ्रिक्शन कुठे येईल? मग खाली. जर असं आलं मूव्ह डाऊन द प्लेन म्हणजे ही बॉडी खाली येते असं ते म्हणतात ते, तर मग फ्रिक्शन कुठे जाईल? वर. असं असतं. अप द प्लेन आहे का डाऊन द प्लेन आहे हे बघून घ्यायचं बरं का, मग ठरवायचं अप द प्लेन आहे का डाऊन द प्लेन आहे. आता मी इथं धमलं समजा अप द प्लेन, मी इथं अप द प्लेन घेतलं थोड्या वेळा करता, म्हणजे तुम्हाला इथं लावायचं फोर्स पी. मग बॉडी जर अप द प्लेन चालली आहे तर फ्रिक्शन कुठे येईल? माग येईल ना. हे सेल्फ वेट डायरेक्ट सरळ सरळ खाली घ्यायचं, ठीक आहे, सेल्फ वेट सरळ खाली घ्यायचं. त्यानंतर याचा एक प्लेन इकडे जाईल आणि याचा एक प्लेन या साईडने असा खाली येईल, ठीक आहे. या ठिकाणी जर अँगल अल्फा आहे तर या ठिकाणी हा अँगल पण अल्फा होणार. या ठिकाणी सेल्फ वेट हे वेट खाली आहे, याला म्हणायचं डब्ल्यू कॉस अल्फा,
ह्या कॉम्पोनंटला म्हणायचं डब्ल्यू कॉस अल्फा आणि ह्या कॉम्पोनंटला म्हणायचं डब्ल्यू साइन अल्फा. ह्या कॉम्पोनंटला मी इथं लिहितोय असं. हा डब्ल्यू साइन अल्फाचा कॉम्पोनंट, हा डब्ल्यू कॉस अल्फाचा कॉम्पोनंट. आणि इथून वर जर तुम्ही पाहिलं तर इथं हा एक कॉम्पोनंट, हा एक आणि हे दोन कॉम्पोनंट. याला सुद्धा स्टेप्स त्याच वापरायच्या, स्टेप्स बदलायच्या नाहीत. समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0, म्यू इज इक्वल टू एफ अपॉन आर. तेच फॉर्म्युले वापरायचे, त्याच स्टेप्स वापरायच्यात. फक्त एफ बीडी अशी ड्रॉ करायची. अप द प्लेन असेल तर ही फिगर बरोबर आहे, डाऊन द प्लेन असेल तर फ्रिक्शन तिकडून जाईल. असं होऊ शकतं की पी आणि एफ हे दोघं एका बाजूला येऊ शकतात या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये. ओके, तर अशा 3 टाईपचे प्रॉब्लेम आपल्याला या युनिटमध्ये करावे लागतात. याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट आहे का? जमतात काय सोडवायला? समेशन एफ एक्स समेशन ऑफ एफ वाय वापरता येतं का? जेव्हा समेशन एफ एक्स वापराल फक्त हॉरिझॉन्टल फोर्स कन्सिडर करा. हॉरिझॉन्टल म्हणजे हे तिकडे जाणार आहे, हे इकडे येणार आहे. समेशन ऑफ एफ वाय वापराल फक्त व्हर्टिकल फोर्स कन्सिडर करा, वर जाणार आहे खाली येणार आहे. आणि मग म्यू इज इक्वल टू एफ अपॉन आर असा फॉर्म्युला वापरा. ओके, चालेल बाळांनो, युनिट नंबर 4 चे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. काय डाऊट आल्यास विचारा. ओके, बाय स्टुडंट्स.